जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारच्या सभेवरून वातावरण तापायला सुरुवात झाली। सत्ताधारी पक्षानं पोलिसांमार्फत दबाव आणून वरळीतील सभा रद्द करायला भाग पाडलाय असा आरोप कन्हैयाची सभा आयोजित करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी केला। कन्हैयाची ही सभा टिळकनगरमधल्या आदर्श विद्यालयात आज दुपारी 2 वाजता होणार आहे। तर पाकिस्तानी खेळाडू आणि नेत्यांचं स्वागत करणाऱ्या भाजपनंच कन्हैयाबाबत निर्णय घ्यावा असा टोमणा शिवसेनेनं भाजपला लगावला। टिळकनगरच्या स्टेशनजवळ जे आदर्श विद्यालय आहे त्या आदर्श विद्यालयात कार्यक्रम शिफ्ट केला आम्ही। त्या ठिकाणी आज पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन संस्थेच्या व्यवस्थापनाला धमकावलेलं आहे की बाबा तुम्ही हा कार्यक्रम कसा करता ते पाहू, तुमच्यावर हे गुन्हे दाखल करू, ते गुन्हे दाखल करू। कन्हैयाकुमारचं मुंबईत स्वागत करायचं की त्याच्यावरती बंदी आणायचा याचा निर्णय महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने घ्यायचा आहे आणि काय निर्णय घ्यायचा हे त्यांना आम्ही सांगण्याची गरज नाही। कन्हैयाच्या सभेच्या मुद्द्यावरून पुण्यातही चर्चा आणि आरोपांना उधाण आलंय। पुण्यात कन्हैयाची सभा होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। नागपूरच्या सभेमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कन्हैयाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच असल्याचं मत कन्हैयाची सभा आयोजित करणाऱ्या विद्यार्थी संघटनेने व्यक्त केले। तर कन्हैया देशद्रोही असल्याचं सांगत सनातन संस्थेनं या सभेला विरोध कायम ठेवलाय। सुद्धा या माध्यमाच्या द्वारे आमची विनंती आहे की या घटनेकडं म्हणजे पूर्ण ताकदीनिशी पाहावं आणि जर ज्या संस्था संघटना याला विरोध करणार आहेत, ज्या चॅलेंज देऊ पाहत आहेत, त्यांचा बंदोबस्त करावा। कन्हैयाकुमारला भारतभर फिरवलं जात आहे आणि तो जे आम्ही संविधान हातामध्ये घ्यायचं, राष्ट्रभक्तीच्या भाषा करायच्या किंवा त्याचा एक बुरखा पांघरायचा आणि प्रत्यक्षामध्ये भारतापासून काश्मीर विभक्त करा अशा प्रकारची देशद्रोही प्रवृत्ती त्याच्यामध्ये त्याला खतपाणी घालायचं, हे आम्ही कदापि सहन करू शकणार नाही। आमचा विरोध त्या ठिकाणी ठाम आहे। स्पेनची राजधानी बार्सिलोनामधून भारतात हायस्पीड ट्रेन आली आहे। बुलेट ट्रेनचा पर्याय म्हणून या टेल्हो ट्रेनकडे पाहिलं जातं। आता या ट्रेनची चाचणी भारतीय ट्रॅकवर करण्यात येईल। भारतीय रेल्वेच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी या ट्रेनच्या अनेक चाचण्या करण्यात येणार आहेत। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या यार्डात सध्या ही ट्रेन दाखल झाली। केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन केलं। पश्चिम रेल्वे मार्गावरच्या खार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाचं भूमिपूजन आणि विलेपार्ले पादचारी पूल उद्घाटन कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता। स्वस्त दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देणाऱ्या वॉटर वेडिंग मशीनचं उद्घाटन देखील प्रभूंनी केलं। त्यानंतर खार ते विलेपार्ले लोकल ट्रेन प्रवास करून प्रभू यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसातल्या आठवणींना उजाळा दिला। मुंबई लोकलमध्ये स्टंटबाजी करत सेल्फी काढणाऱ्यांची संख्या कमी नाही। असे सेल्फी बहाद्दर पकडले गेल्यास त्यांना 3 महिने तुरुंगाची हवा खावी लागू शकते। तसंच त्यांच्यावर दंडही आकारला जाणार आहे। रेल्वे सुरक्षा बल अशा सेल्फी बहाद्दरांवर कारवाई करणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महागाई भत्त्यात 6% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। 1 जुलै 2015 पासून पूर्वलक्षी प्रभावानं हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे। ही रक्कम रोखीनं देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतलाय। महागलेल्या तुरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्यात। रेशनिंगमध्ये स्वस्तात तुरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय। बाजारभावापेक्षा 20 रुपयांनी स्वस्तात तुरडाळ उपलब्ध करून देण्यात येईल। 1 जूनपासून त्याची अंमलबजावणी होईल। केशरी, बीपीएल आणि अंत्योदय रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे। तसंच डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कायदा बनवण्यात येणार आहे। या कायद्याचा प्रस्ताव सध्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला असून अध्यादेश काढण्याचा सरकार विचार करते। एलपीजी सबसिडी सोडण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरलाय। महाराष्ट्रातल्या 16,814 ग्राहकांनी एलपीजी सबसिडी सोडली आहे। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे। श्रीमंतांनी एलपीजी सबसिडी सोडावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं। त्यानंतर त्यांच्या आवाहनाला महाराष्ट्रातल्या जनतेनं चांगला प्रतिसाद दिलाय। दुष्काळी परिस्थितीत फळबाग शेतकऱ्यांना सरकार मदत करत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबीची बाग जाळून सरकारचा निषेध व्यक्त केलाय।
4 वर्षाच्या सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील फळबागा जळून खाक झाल्यात. मोसंबीचं उत्पादन येण्यास 5 ते 6 वर्षांचा कालावधी लागतो. एकरी सरासरी 2 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं. मात्र गेल्या 3 वर्षात मोसंबीला पाणी मिळत नसल्यानं मोसंबीच्या बागा सुकून गेल्या. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्यानं फळबाग शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललंय. नागपुरात उन्हाच्या पाऱ्यानं पंचायतचा आकडा गाठलाय. उपराजधानीत 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उन्हाच्या या तडाख्यातून बचाव करण्यासाठी महापालिकेनं एक वेगळा उपक्रम राबवलाय. नागपूरच्या संविधान चौकात ग्रीन शेड लावण्यात आलंय. त्यामुळे सिग्नलला उभा असणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळालाय. शेड लावला. जसं आता सिग्नल वगैरे चालू राहतात तर माणूस निघून जातात. जेव्हा आपण स्टॉप करतो, गाडी थांबवतो, तर त्यामुळे कसं की गाडी जोपर्यंत सिग्नल चालू होत नाही तोपर्यंत माणूस एवढा गरम होतो की म्हणजे चक्कर वगैरे यायची भीती राहते. पण हे ग्रीन शेड लावल्यापासून काय थोडासा आराम मिळतो आणि फायदाही मिळतो. प्रत्येक चौकामध्ये हे सगळे ग्रीन शेड जे आहेत हे लावायला पाहिजे. नागपूर एवढं तापतोय आणि एवढं तापल्यानंतर सुद्धा माणसाला कुठेतरी एक सावली पाहिजे. आम्ही जरी एसी कार चालू असलो तरी या सगळ्या याच्यामुळे सगळ्या नागरिकांना चांगला उपयोग होईल. मराठवाड्यातील पाणी टंचाई लक्षात घेता मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी 20% पाणी कपात करण्यात आल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. खरीप आढाव्याच्या बैठकीसाठी नाशिक दौऱ्यावर आलेला असताना महाजन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. मराठवाड्यातील मद्य कंपन्यांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला, त्यावर ते बोलत होते. 20% कट त्यांनी त्या बिअर फॅक्टरीज आहेत, वायनरी आहेत, त्यांना त्या ठिकाणी लावलेला आहे. 10% कट हा MIDCला त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि अशा पद्धतीने जुलैपर्यंतचं सर्व नियोजन पाण्याचं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या उपरही जर त्यांना आवश्यकता भासली, गरज भासली तर निश्चित त्याच्यामध्ये ते फेरनियोजन त्या ठिकाणी करतील. अधिक त्यांना कट लावायचा असेल किंवा अधिक पाणी त्या ठिकाणी त्या बिअर फॅक्टरीचं कमी करायचं असेल तर ते त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. सर्व अधिकार आम्ही त्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी प्रचंड पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी धोक्याची रेषा पार करण्याची शक्यता निर्माण झाली. नगर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजलेला असताना अमरावती जिल्ह्यातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील सालेपूर ग्रामपंचायतीनं नागरिकांना पिण्यासाठी आरो शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. 13व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ही योजना राबवण्यात येते. केवळ 7 रुपयात 20 लिटरची कॅन घरपोच मिळत असल्यानं गावातील नागरिक आनंदित आहेत. लातूरमध्ये जलसंधारणाची पाहणी करताना सेल्फी काढल्यामुळे वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणखीन एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंनी आपलेच कार्यकर्ते आणि समर्थकांना दूर ठेवण्यासाठी थेट पोलिसांची काठीच हातात घेतली. शेकडो पोलीस संरक्षणासाठी तैनात असताना पंकजा मुंडेंना पोलिसांची काठी स्वतःच्या हातात घेण्याची का गरज पडली असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला. यावेळी सेल्फीवर टीका करणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी पलटवार केला. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेले काही दिवस गूढ असे स्फोट सदृश्य आवाज येत आहेत. दुसऱ्या बाजूला आचरा किनारपट्टी भागातही धूप झाल्याचे प्रकार घडत आहेत. अचानक या हंगामात धूप होणं आणि स्फोट सदृश्य आवाज यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते याच्या पुढील काळातील भूगर्भीय हालचालींशी संबंध असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. सिंधुदुर्गातल्या रेडी बंदरात एक जहाज बुडालंय. हे खनिज वाहू जहाज काल संध्याकाळी 6च्या सुमारास बुडालं. हे जहाज बुडतानाचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलाय. फेमेंतो पोस असं या मालवाहू जहाजाचं नाव आहे. या जहाजावर 780 मेट्रिक टन लोह खनिज होतं. या जहाजावर 4 खलाशी होते. जीव वाचवण्यासाठी या खलाशांनी समुद्रात उडी घेतली. बाजूलाच असलेल्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी दोरखंडाच्या साहाय्यानं या 4ही खलाशांना वाचवलंय. ही चित्तथरारक दृश्य झी24 तासनं तुमच्यापर्यंत आणली. मेपल ग्रुपकडून ग्राहकांना पैसे परत देण्याची कारवाई सुरू आहे. पहिल्या दिवशी 3,500 ग्राहकांना पैसे परत करण्यात आले असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र पैसे गोळा करायच्या वेळी दिवसात 10,500 ग्राहकांकडून पैसे गोळा करणाऱ्या मेपलला पैसे परत करताना मात्र एवढा वेळ का लागला याचं उत्तर कंपनीकडे नाही. पैसे परत करताना दिरंगाई कशासाठी याचा सवाल ग्राहकांकडून विचारला जातोय. 5 लाखात पुण्यात घर देण्याचा आमिष दाखवून मेपलने हे पैसे गोळा केले होते. मात्र हे प्रकरण वादग्रस्त ठरल्यानंतर पैसे परत करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले.
पुण्यातील मेपल ग्रुपच्या 5 लाखात 1 BHK घर योजनेविरुद्ध भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पत्र लिहिलं होतं. मात्र त्यानंतर योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्र्यांचे फोटो असल्यामुळे भाजपलाच बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय. ही वस्तुस्थिती असली तरी भाजप सरकारनं घोटाळेबाजारांवर तत्काळ कारवाई करून आपण घोटाळेबाजांच्या पाठीशी नसल्याचं दाखवून दिल्याची सारवासारव सोमय्या यांनी केली. सोमय्यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला. निमित्त होतं पुण्यातल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाच्या उद्घाटनाचं. बाळासाहेब राष्ट्रीय नेते होते, त्यापेक्षा मोठे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार होते, असं शरद पवार म्हणाले. जाहीर सभेमध्ये कुठे आमचा राजकीय संघर्ष असला तर आम्ही दोघांनी कधी हात टाकून एकमेकांवर बोलण्याची भूमिका घेतली नाही. पण हे सगळं खरं असलं, हे सगळं खरं असलं तर व्यक्तिगत जीवनामध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेबांची प्रचिती येत असते. मुंबईतल्या देवनार डम्पिंग ग्राउंड प्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. सचिन तेंडुलकर यांची सासू अनाबेल मेहता यांच्या आपणालय संस्थेमार्फत कचरा वेचकांच्या प्रश्नाबाबत एम ईस्ट वॉर्ड कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सचिन आणि आयुक्त दोघे उपस्थित होते. देवनार आग प्रकरणी सामान्य लोकांवर गुन्हे दाखल न करता माफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी सचिननं केली. स्वतंत्र विदर्भाबद्दल पुन्हा एकदा माजी महाधिवक्ता श्रीहरी आणि यांनी आपली बाजू मांडली आहे. ते ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुतराव धोटे यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या यवतमाळच्या स्वागत सभेत बोलत होते. मी अर्जवून सांगतोय, विदर्भाची मागणी ही जनतेची मागणी आहे. या मागणीचं उत्तर जसं सुरुवातीलाच आपल्याला सांगण्यात आलं, वादाचं उत्तर वादाने द्यावं लागतं. उत्तराचे शब्द जवळ नसतील तर आम्ही तुमची गर्दन छाटू, तुमचे हात तोडू, तुमचे पाय मोडू. ही जर उत्तरं वाटली तर ती उत्तरं आम्हालाही देता येतात. आपल्याला खरोखर विदर्भ हवा असेल तर आपलं आंदोलन हे आपण हिंसात्मकच ठेवू. जेलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल घुले यांना पदावरून हटवण्यात आलंय. राहुल घुले प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याचा अहवाल तुरुंग महानिरीक्षक बिपिन कुमार यांना सोपवण्यात आलाय. दात दुखण्याच्या सबबीखाली आर्थर रोड कारागृहातून भुजबळ मुंबईतल्या शासकीय दंतचिकित्सा महाविद्यालयात उपचारासाठी गेले होते. मात्र तिथून भुजबळ थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणात भुजबळांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करत त्यांच्या छातीत दुखत असल्याचं डॉक्टर घुलेंनी सांगितलं. त्यानंतर डॉक्टर घुलेंनी भुजबळांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करायला लावलं होतं, अशी माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे. सोलापुरातील विडी उद्योग गेल्या 23 दिवसांपासून बंद असल्यामुळे 80,000 महिलांचे हाताला काम नाही. ऐन दुष्काळ स्थितीत उपासमारीची वेळ विडी कामगारांवर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी या कामगारांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं सांगितलं असलं तरी अद्याप कोणतीच मदत या विडी कामगारांना मिळाली नाही. हापूस आंब्याची लासलगाव मार्गे अमेरिकावारी सुरू झाली आहे. सुमारे 7 मेट्रिक टन आंब्यावर विकरण प्रक्रिया करण्यात आली. लासलगावच्या भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस आणि केशर आंब्यावर प्रक्रिया करून पहिला कंटेनर अमेरिकेसाठी रवाना झालाय. मागच्या वर्षी 328 मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला होता. यावर्षी 400 मेट्रिक टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. काळवीटसह बिबट, तडस, रानडुक्कर अशा विविध वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस आणि अवयवाची अवैध विक्री करणाऱ्या यवतमाळमधील वन्यजीव तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या टोळीकडून काळविटाचं 45 किलो मांस, शिंगे असलेले मुंडके, चामडं, पाय यापूर्वी शिकार केलेल्या वन्य प्राण्यांचे अवयव, चंदन आणि सागवान लाकडाच्या साठ्यासह घातक शस्त्र जप्त केली. पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी इतर पक्षांच्या राजकारण्यांपुढे आपल्या कृतीतून वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. जुन्नरमधल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर परिसरात स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या मोहिमेत खासदार, आमदार यांच्यासह स्थानिक पुढारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आता ही सारी मंडळी महिन्यातून एकदा आपापल्या भागात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणार आहेत.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.